अहमदनगर ब्रेकिंग आताची सर्वात मोठी बातमी। नागर देवळे येथील 21 वर्षीय युवकावर 5 ते 6 जणांकडून प्राणघातक हल्ला। जखमी झालेल्या युवकाचे पुष्कर शेलार असे नाव। पुष्कर शेलार हा गंभीर जखमी। शरीरावर डोक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वार। शहरातील भिंगारमध्ये घडली घटना। शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी। हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले शासकीय रुग्णालयात दाखल। आज नागर देवळे येथे 2 हिंदू तरुणांवरती काही जिहादींकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला। या घटनेची माहिती त्या नागर देवळ्यामध्ये जे जुडवा म्हणून 2 जिहादी आहेत यांचा जो काही त्या ठिकाणचा गदारोळ, त्यांचं जे काही दहशत निर्माण करण्याचा जो काही प्रकार आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे। पोलिसांना याची संपूर्ण माहिती असून सुद्धा या घटनेबाबत पोलिसांना यापूर्वीसुद्धा कल्पना असून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पोलिसांनी दखल घेतलेली नव्हती। या जिहाद्यांना कोण पोसतं, यांना कोण फंडिंग करतं, हे कोणाच्या जीवावरती हे सगळे प्रकार करतात हे सगळ्या समस्त नागर देवळं आणि भिंगारवासियांना माहिती आहे। तरीसुद्धा यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही। या पुष्कर आणि त्याचा मित्र हे दोघं जण घरी जात असताना यांच्यावरती पाळत ठेवून या जिहाद्यांनी यांना जीवेशी मारण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये पुष्कर हा गंभीर जखमी झालेला आहे। या जिहाद्यांवरती तातडीनं जर कुठली कठोर कारवाई झाली नाही तर याचं उत्तर या जिहाद्यांना यांच्या पद्धतीनंच देण्यात येणार आहे। या नगर जिल्ह्यात अनेक प्रकार घडतात। पोलीस प्रशासन या सगळ्या घटनेची माहिती असून सुद्धा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही। काही फायली NPDAच्या या जिहाद्यांच्या या तात्काळात पडलेल्या आहेत पण त्या कुठेही पूर्ण होत नाही। यांच्यावर कुठली तडीपार असो, NPDA असो, या कुठल्याही कारवाई यांच्यावर होत नाही। आता या गोष्टीची सीमा ओलांडलेली असून यांना यांच्या पद्धतीनंच या ठिकाणी उत्तर दिलं जाईल। उद्या या शहरामध्ये पंतप्रधान येणार आहे। या घटनेची पूर्ण माहिती या जिहाद्यांना आहे। कुठेतरी वातावरण दूषित करावं, एकट्या दुकट्या हिंदूला पकडावं व त्याच्यावरती असे प्राणघातक हल्ले करावे जेणेकरून हिंदू समाज चवतळून उठेल आणि त्याचे कुठेतरी शहरातील धार्मिक गोष्टीला गालबोट लागेल। पण आता याची पर्वा हिंदू समाज करणार नाही। या जिहाद्यांना यांच्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल। नाही, मी प्रचारामध्ये होतो परंतु आपल्या नागरदेव गावचे सरपंच रामजी पानमळकर साहेबांनी मला फोन केला आणि सांगितलं का पुष्कर हा जो काही शेलार आहे भिंगारमध्ये किराणा दुकानामध्ये किराणा खरेदी केला आणि खरेदी केल्यानंतर तो स्वतःच्या घरी चालत असताना 4-5-6 मुस्लिम समाजाचे पोरं आले आणि त्यांच्या हातामध्ये काहींच्या रॉड होते, का तलवारी होत्या आणि मग त्या तलवारीने तिने डोक्यामध्ये घातल्या। तलवारीने मार लागला आणि पायावर तिने रॉडने मारून पाय फ्रॅक्चर केलेत। प्रत्यक्ष आता आम्ही सिव्हिलमध्ये आणलंय। सिव्हिलमध्ये आणल्यानंतर त्या डॉक्टरकडून आता टाके टाकलेत। आता आम्ही मॅक्स केअरला त्यांना घेऊन चाललो आणि मॅक्स केअरला गेल्यानंतर त्याचा MRI केला पाहिजे आणि MRI काय निघतंय काय नाही मग त्याच्यानंतरचा पुढचा निर्णय आपण ठरवू। परंतु जर कदाचित मला असं वाटतं का ह्या मुस्लिम समाजाला जर एवढी मस्ती जर आली असेल तर आता भूमिका शेवटी कायदा सुद्धा मला हातात घ्यावा लागेल आणि कायदा हातात घेऊन मग आता मला त्या पद्धतीनेच भूमिका बजावण्याचं काम करावं लागेल। आतापर्यंत आपण केलं, मागच्या वेळेला किरकोळ घटना एकमेकाचा त्यांचा वाद झाला होता परंतु त्या रागापोटी त्या दुश्मनपोटी जर कदाचित ह्या लोक जर येऊन एकट्या व्यक्तीला जर मारहाण करत असतील तर मला असं वाटतं आता हिंदू लोक म्हणतात कुठल्याच प्रकारचे गप्प बसण्याचं काही कारण नाही। आणि आता फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे उद्या नगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला येऊ राहिलेत म्हणून थोडीशी का मी आज शांततेची भूमिका घेतोय। आणि पोलीस खात्याने जर कदाचित तुम्हाला सांगतो का कायदेशीर जे काही कलम लागतील ते लावले नाही आणि लगेचच तातडीने जर कदाचित अटक जर करण्याचं काम जर झालं नाही तर मग त्याचा मात्र उद्रेक नुसता नागरदेवळा गावापुरताच नाही परंतु जिल्ह्यामध्ये त्याचा उद्रेक होईल आणि मग त्याचे परिणाम काय होतील ते मला असं वाटतं कदाचित पोलीस खात्याला सुद्धा भोगण्याचं काम करावं लागेल। तर पोलीस खात्याला आमची एकच विनंती
त्या तातडीने ज्या ज्या मुलांनी त्या हल्ला केलाय आणि हल्ला करून जे काही पुष्करला मारहाण केली, ताबडतोब जर कदाचित त्यांना अटक केली नाही, कारवाई झाली नाही, तर मग आम्हाला सुद्धा आमची भूमिका मला असं वाटतं बजावण्याचं काम केलं पाहिजे. आणि आता जर कदाचित आमच्या शेपटोर जर पाय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर मला असं वाटतं एवढी गोष्ट काही सोपी नाही. आणि मग आता त्याच पद्धतीने कदाचित आम्हाला सुद्धा ही भूमिका घ्यावं लागणार. मागच्या वेळेला जी घटना घडली, आम्ही पुढाकार घेतला, पुढाकार घेऊन शांततेमध्ये त्या ठिकाणी आता ही शांतता राहावा म्हणून आम्ही सगळ्यात तरुण आमच्या हिंदूच्या मुलांना आव्हान केलं. आणि मग त्याचा गैरफायदा जर ते घेत असेल आणि त्यांना असं वाटत असेल तर आम्ही काही करू, परंतु जर कदाचित त्यांनी ही भूमिका जर उच्च घेतली तर मग आम्ही सुद्धा ती भूमिका घेऊन त्याचे दुष्परिणाम काय होतील, उद्या मोदीची सभा साहेबाची सभा संपल्यानंतर मग आता तिची आमची भूमिका काय असेल आणि आमच्या पद्धतीने घेऊ. मी स्वतः आता SP साहेबाशी बोललोय, LCBचे आहेर साहेबाशी बोललो आणि त्या पोलीस स्टेशनच्या PIशी सुद्धा बोललोय. त्यांना सांगितलं जरी कदाचित मोदी साहेब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत असतील तर त्यांचा चोख बंदोबस्त ठेवणं हे तुमचं काम आहे. त्याचबरोबर आता ह्या निवडणुकीच्या काळामध्ये जाणीवपूर्वक मला असं वाटतं का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या दक्षिण भागाच्या लोकसभेमध्ये उभा आहे म्हणून आता त्यांना ही लक्षामध्ये आलंय. याच्यामध्ये जे काही मला असं वाटतं जे समोरचे उमेदवार आणि त्यांचे असणारे कार्यकर्ते सुद्धा खतपाणी घालतात असं याची एकंदरीत हे दिसून आलेलं पाहायला मिळतं.